असं थिएटर जिथे चक्क ॲपल्स पडतात, चेअर्स हलतात आणि आपण फक्त सिनेमा पाहत नाही तर तो अक्षरशः अनुभवतो. एक अशा शहरात ज्याला म्हणतात द सिटी दॅट नेव्हर स्लीप्स, आणि एक असा प्रवासावर जिथे प्रत्येक दिवस मागच्या दिवसापेक्षा अजून भन्नाट असणार आहे. नमस्कार, मी आहे स्वप्नाली आणि चला माझ्यासोबत आपल्या साऊथ वेस्ट USA ट्रिपच्या पहिल्या दिवसाच्या प्रवासाला. वेलकम टू डे 1. तर आम्ही आता एअरपोर्टसाठी निघालो आहोत. गणपती बाप्पा मोरया. आम्ही बिंगहॅम्प्टनवरून ड्राईव्ह केलं सिरॅक्यूजला आणि तिथून फ्लाईट घेतली लास वेगसला. एअरपोर्टमध्ये आम्ही जरा लवकरच पोहोचलो होतो, त्यामुळे फ्लाईटची वाट बघत बसण्यापेक्षा म्हटलं चला थोडं एक्सप्लोर करूया. आणि एअरपोर्टमध्येच हे छोटंसं एव्हिएशन म्युझियम सापडलं. विमानांच्या हिस्ट्री पासून काही जुने मॉडेल्स आणि इंटरॅक्टिव्ह एक्झिबिट्स बघायला मिळाले, त्यामुळे वेट टाइम कसा निघून गेला हे कळालंच नाही. पावसामुळे फ्लाईट डिले झाली होती, पण हा रेनबो पाहिल्यावर वाटलं वेट करणं वर्थ होतं. डेट्रॉइटला पोहोचलो आणि तिथून लास वेगसची फ्लाईट पकडली, पण पाऊस काही आमची साथ सोडायला तयारच नव्हता. थोडी वाट बघावी लागली आणि शेवटी अनाउन्समेंट झाली, फ्लाईट टेक ऑफ साठी तयार होती. काही तासांच्या प्रवासानंतर फायनली आम्ही लास वेगसला पोहोचलो. एअरपोर्टवरून कार घेतली आणि सुरुवात झाली आमच्या रोड ट्रिपला. सगळ्यात पहिला स्टॉप होता लास वेगसचा आयकॉनिक वेलकम टू फॅब्युलस लास वेगस साइन. इतकी मोठी लाईन फक्त फोटो काढायला. थोडा पेशन्स ठेवला आणि फायनली त्या आयकॉनिक साइन सोबत भरपूर फोटोज काढले. ऑलमोस्ट 45 मिनिट्स ड्राईव्ह करून आम्ही पोहोचलो हुआ डॅमला. खरं सांगायचं तर व्हिडिओमध्ये जितकं मोठं वाटतं त्यापेक्षा कितीतरी भव्य हे धरण प्रत्यक्षात दिसतं. कोलोराडो रिव्हरवर बांधलेला हा डॅम नेवाडा आणि अॅरिझोना या 2 स्टेट्सच्या बॉर्डरवर आहे आणि अमेरिकेच्या इंजिनिअरिंग मार्वल्स पैकी एक मानलं जातं. अॅरिझोनाचा टाइम आहे आता 3:38 झालाय. आता आपण तिकडे जाऊया ब्रिजच्या पलीकडे. तिकडे नेवाडाचा टाइम असेल, जो 1 तास मागे असेल. ऍक्च्युली समरमध्ये नेवाडा डेलाइट सेव्हिंग टाइम फॉलो करते, त्यामुळे दोन्ही स्टेट्सची वेळ सारखीच होती. ऊन खूप होतं, म्हणून मग आम्ही सरळ हॉटेलला पळालो. हॉटेल खूप सुंदर होतं आणि आमचा रूम खूप स्पेशियस होता. आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे वेगसचा फुल व्ह्यू थेट आमच्या रूम मधून दिसत होता. थोडा रेस्ट करून मग आम्ही पुन्हा बाहेर पडलो वेगसची नाईट लाईफ एक्सप्लोर करायला. आणि माझ्या बकेट लिस्ट मध्ये असलेला स्पियर आम्ही फायनली व्हिजिट केला. बाहेरूनच हा एक जायगॅन्टिक ग्लोईंग LED डोम दिसतो, जो रात्री पूर्ण शहरात लाईट शो सारखा चमकतो. हे स्ट्रक्चर तब्बल 9 लेवल्स इतकं मोठं आहे आणि इतकं विशाल आहे की आतमध्ये सहज स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एवढं मोठं स्ट्रक्चर फिट होऊ शकतं. इथे वर्ल्ड्स हायेस्ट रेझोल्युशन LED स्क्रीन आहे, जिथे 270 डिग्री इमर्सिव्ह मूव्ही एक्सपिरियन्स मिळतो. म्हणजे स्क्रीन फक्त समोर नाही तर आजूबाजूला रॅप होऊन तुम्हाला पूर्ण त्या वर्ल्डमध्ये घेऊन जाते. आणि हा एक्सपिरियन्स अजूनच मॅजिकल बनवण्यासाठी इथे असे इफेक्ट्स आहेत जे तुम्हाला खरोखरच आश्चर्यचकित करतात, जसं की आर्टिफिशियल स्नो, लीव्स आणि इतर सेन्सरी इफेक्ट्स जे स्क्रीनच्या व्हिज्युअल सोबत सिंक होऊन तुम्हाला त्या मोमेंट मध्ये पूर्ण इमर्स करून टाकतात. मग आम्ही निघालो वेगस ट्रिप एक्सप्लोर करायला. इथली एनर्जी, लाईट्स आणि वाईब म्हणजे नेक्स्ट लेवलच. लास वेगस ट्रिप हा जवळपास 4.2 माईल लांबचा स्ट्रेच आहे, जिथे वेगस मधली सगळ्यात आयकॉनिक हॉटेल्स, कसिनोज आणि अट्रॅक्शन्स आहेत. आणि अर्थातच आम्ही फाउंटन्स ऑफ बेलाजिओच्या वर्ल्ड फेमस फाउंटन शो पाहिला. म्युझिकच्या तालावर पाण्याचे जेट्स तब्बल 460 फीट उंच उडतात, त्यामुळे प्रत्येक शो वेगळाच आणि मेस्मरायझिंग वाटतो.
त्यानंतर स्ट्रीपवर फिरत फिरत इथले लाईट्स, स्ट्रीट परफॉर्मन्सेस आणि भन्नाट ॲटमॉस्फिअर एन्जॉय करत सुंदर व्ह्यू सोबत डिनर केला. खरंच रात्रीची वेगस ट्रिप म्हणजे एक वेगळीच दुनिया वाटते. मग शेवटी आम्ही हॉटेलवर परतलो. अशा भन्नाट एक्सपिरियन्सेस, लाईट्स आणि मेमरीज सोबत आमचा डे 1 संपला. डे 2 मध्ये अजून खूप एक्साइटिंग प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत, त्यामुळे तो नक्की मिस करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा फेवरेट डे 1 मोमेंट कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया डे 2 मध्ये.